हाय, मी डॉक्टर शोभा शेळके. आज आपण बोलणार आहोत आयुर्वेदीय दिनचर्येबद्दल. काय आहे ही आयुर्वेदीय दिनचर्या? तुम्ही सकाळी उठल्यानंतर अजूनही तुम्हाला स्ट्रेसफुल वाटतं, ॲसिडिटी जाणवते किंवा ते फ्रेशनेस जाणवत नाही, मग तुम्हाला बदलायचं आहे. तुमच्या रुटीनमध्ये तुम्हाला आयुर्वेदीय दिनचर्येचं पालन करायचं आहे. कसं आहे हे आयुर्वेदीय दिनचर्या? आयुर्वेदीय दिनचर्या सांगते की तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठा. ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे सूर्योदयाच्या 1-1.5 तास आधी उठा. उठल्यानंतर दिवसाची सुरुवात तुम्ही गरम पाण्याने करा. गरम पाण्यामध्ये ओवा, सौंफ, जिरं किंवा धने हे जर टाकून तुम्ही उकळून ते पाणी पिलं तर तुम्हाला दिवसभराची ॲसिडिटी जाणवणार नाही आणि तुमचं मेटाबॉलिझम किंवा चयापचय शक्ती नक्कीच स्ट्रॉंग होणार आणि तुमचं डायजेशन इम्प्रूव्ह होणार. त्यानंतर तुम्हाला थोडाफार व्यायाम करायचा आहे, एक्सरसाइज करायची आहे. एक्सरसाइजमुळे तुमची फिजिकल स्ट्रेंथ डेव्हलप होईल. त्यानंतर थोडेफार प्राणायामसुद्धा करायचे आहे. प्राणायामामुळे तुम्हाला मेंटल स्ट्रेस रिलीज होण्यासाठी मदत होईल आणि एक मेंटल हेल्थ तुम्हाला डेव्हलप होईल. त्यानंतर तुम्हाला ब्रेकफास्ट घ्यायचा आहे. ब्रेकफास्ट हा प्रोटीनयुक्त असायला पाहिजे. त्यानंतर तुमचं जेवण 12:30च्या आत घ्यायला हवं किंवा ज्यांनी ब्रेकफास्ट केलेलं आहे त्यांनी 1:30 वाजेपर्यंत दुपारचं जेवण घ्यायलाच हवं. जेवण मात्र पूर्ण षड्रसात्मक प्रोटीन्स, विटामिन्स, मिनरल्स यांनी युक्त असावं, ताजं असावं, फ्रेश कुक असावं. त्यानंतर आयुर्वेद कधीच दुपारची झोप सांगत नाही, परंतु उन्हाळ्यासारख्या सीझनमध्ये तुम्ही एक 15 मिनटं ते 30 मिनिटांची पॉवर नॅप घेऊ शकता. त्याच्यामुळे तुम्हाला पुन्हा नव्याने ब्रेन तुमचं कार्यरत होते, पण जास्त झोप घेतल्याने मात्र तुम्हाला थकवा जाणवतो. त्यानंतर संध्याकाळचं जेवणसुद्धा तुम्हाला 7:30च्या आत घ्यायचं आहे. ते पण जेवण ताजं, हलकं आणि सुपाच्य असावं. त्यानंतर तुम्ही एक शतपावली करायची आहे. शतपावली केल्यानंतर तुम्ही स्क्रीन टाईम अवॉइड करायचा आहे. जेवढं स्क्रीनला दूर ठेवाल झोपायच्या अर्धा तास आधी किंवा 1 तास आधी तर तुम्हाला झोपसुद्धा साऊंड लागते. झोप ही खूप महत्त्वाची आहे. झोप म्हणजे आपलं रिज्युनेशनच्या कामात येते, त्यामुळे आपल्याला झोप छान लागणं आवश्यक आहे. 10पर्यंत तुम्ही झोपला तर सकाळी तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर उठायची एनर्जी पण मिळते. आणि असं जर रुटीन तुम्ही फॉलो करत असाल तर तुम्ही तुमच्या आरोग्याची ही रिसेट बटन स्टार्ट केली आहे असं समजा आणि 7 दिवस कंटिन्युअसली हे केलं तर तुम्हालाच तुमच्या बॉडी थँक्यू म्हणेल आणि तुम्हाला जे रिफ्रेशमेंट दिसेल ते खरंच एक जादूसारखं वाटेल. त्यामुळे तुम्ही उद्यापासनं किंवा आजपासनं ही आयुर्वेदीय दिनचर्या फॉलो करणार आणि नक्कीच तुमचं शरीर तुम्हाला थँक्यू म्हणणार. थँक्यू.